नमस्कार मंडळी, आज पलक किचनमध्ये बनणार आहे अंडा बिर्याणी। चला तर मग बघूया सामुग्री। सर्वप्रथम 400 ग्रॅम तांदूळ आहेत। हे मी पहिल्यांदा व्यवस्थित धुवून 15 मिनटं सोक करून घेतलेले आहे आणि तेलामध्ये दीड ते 2 पळी तेलामध्ये आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला खडे मसाले वापरायचे आहेत। खड्या मसाल्यांमध्ये 2-3 वेलची घ्यायची आहेत, 5-6 काळी मिरी आणि 5-6 लवंगा, तसेच 1-2 चक्री फूल आणि थोडंसं जिरं अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची फोडणी तयार करायची आहे। आणि त्या फोडणी तयार करून झाल्यानंतर आपल्याला सर्वसाधारण 2 ते 2.5 लिटर पाणी त्यामध्ये ओतायचं आहे आणि ह्या पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक अर्धा लिंबू आणि थोडंसं तूप ॲड करायचं आहे। आणि अशा सिच्युएशनला जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा ते आपण सोक करून घेतलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला कढईमध्ये घालून व्यवस्थित त्याला छान उकळी काढून घ्यायचे। सर्वसाधारणपणे 10 ते 12 मिनटानंतर जो आपण त्याच्यामध्ये टाकलेला तांदूळ आहे हा व्यवस्थित 80% शिजून तयार होतो। तर हा बघू शकता हळूहळू त्याला शिजू लागला आहे तो। आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवते, सलगपणे मला काही दाखवता येत नाही कारण दुसऱ्या साईडला मी वेगळे अजून त्या बिर्याणीची तयारी करत आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने ह्याच्यामधलं बहुतेक पाणी आहे ते आटून गेलेलं आहे आणि अशा प्रकारे 80% हा भात 10 ते 12 मिनटामध्ये माझा शिजून तयार झालेला आहे। आणि हा भात आता मी स्टेनरमध्ये गाळायला टाकत आहे, गाळून ठेवायला तिथे। त्या दुसऱ्या साईडला मी 1 ते 1.5 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे मी आणि ह्याच्यातलं पाणी जे आहे कांद्यामधलं एक्सेस पाणी ते मी पिळून घेत आहे। कारण असं पाणी जर आपण पिळून घेतलं तळण्यासाठी वापरणार आहे मी कांदा, असं जर पाणी आपण पिळून घेतलं तर हा जो आपण कांदा तळतो आहे तो कांदा अतिशय पटकन आपल्याला तळला जाऊ शकतो, कारण त्याच्यामधलं एक्सेस वॉटर जे असतं ते आधीच आपण काढून घेतलेलं आहे। आणि एका साईडला मी तेल तापत ठेवलं आहे आणि हेच तेल आपल्याला नंतर बिर्याणीमध्ये वापरायचे, त्यामुळे आधीच तो कांदा आपल्याला त्यामधून तळून काढायचा आहे। बघा, भात हा असा व्यवस्थित शिजलेला आहे। जरी तो भात शिजताना आपल्याला 80% दिसला तरी पण तो त्याची शिजण्याची प्रक्रिया चालू असते आणि तो 90% भात आपला स्टेनरमध्ये शिजतो। त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने तो व्यवस्थित पिळून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा आपण तेलावरती व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि लक्ष द्या की तो करपणार नाही। शिजण्याची प्रक्रिया ही निरंतर चालू राहत असल्यामुळे थोडंसं गोल्डन कलर कांद्याला आल्यानंतर, कुरकुरीत झालेला बघितल्यानंतर आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे। 4 अंडी आपल्याला व्यवस्थित उकडून शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बघू शकता भाताची तुम्ही ही। आणि आपल्याला 3 ते 4 कांदे अगदी बारीक ग्रेट करून घ्यायचे आहेत आणि लांबट आकारावर करून घ्यायचे नाही आहेत। तर 1.5 ते 2 पळी तेलामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून त्यामध्येच आपल्याला हा कांदा जो आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्येच आपल्याला आलं लसणीची पेस्ट टाकायची, कारण चिकनला जसं आपण मॅरिनेट करतो तसं आपण अंड्यांना मॅरिनेट करून ठेवू शकत नाही। म्हणून जे काय मॅरिनेशनचं सामुग्री आहे, जसं आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, तसंच जरा कांदा नरमसर पडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टॉमॅटो टाकायचा आहे। टॉमॅटो जवळजवळ 3 आहेत, हे छोट्या मीडियम साईजचे। जसे टॉमॅटो आणि कांदा आपण जे टाकणार आहोत त्यावरतीच आपल्याला बिर्याणीचा भाताचं बेस तयार होणार आहे, आतमध्ये बिरिस्ता। त्यामुळे हा बिरिस्ता तयार होण्यासाठी योग्य प्रमाणातच आपल्याला कांदा आणि टॉमॅटो वापरावे लागतील, कारण चिकनमध्ये जसं आपल्याला जास्त त्याच्यामध्ये हे मिळू शकतं तसं यामध्ये मिळत नाही। अंड्यांमध्ये काही विशेषही नसतं। तर दुसऱ्या साईडला मी अंड्यांसाठी एक पॅन तापत ठेवलं आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घातलं आहे आणि शिजलेली आपली जी अंडी आहेत उकडलेली त्यांना व्यवस्थित मध्ये मध्ये काप घेतले आहेत आणि त्यामध्ये तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये मी ते सोडत आहे। आणि ह्या अंड्यांना आपल्याला मॅरिनेट जरी करायचं नसेल तरी पण ह्याला आपण ह्या तेलामध्ये मीठ मसाला आणि थोडंसं हळद टाकून मॅरिनेशन करून ठेवायचं आहे, कोट करायचे आहेत, कारण अंड्यांमध्ये तो फ्लेवर उतरायला हवा आहे। त्यामुळे एका साईडला मी हे असं मिक्स करून ठेवलेलं आहे। हे बघा, अशा व्यवस्थित ते कोट करून ठेवलेलं आहे। आणि एका साईडला ठेवल्यानंतरच आपण आता पुन्हा बघूया। बघा, आपला
ग्रेव्हीसाठी हे तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपण हळद टाकूया आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्या तिखट जसं हवं आहे त्या पद्धतीने आपल्याला तिखट टाकायचं आहे. मी इथे 2 चमचे तिखट टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा सुहानाचा बिर्याणी मसाला जो असतो तो 10वाला त्यातला अर्धं पॅकेट मी टाकलं आहे आणि ते पॅकेट टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे, कमी जास्त असेल त्या पद्धतीने. आणि हा परत आपल्याला व्यवस्थित तेल ह्याच्यामधलं बाजूला होईपर्यंत व्यवस्थित ही सामुग्री आपल्याला व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नंतर अंडी सोडून घ्यायची आहेत जे आपण कोट करून ठेवलेले आहेत. एका साईडला मी एक छोटासा कुकर घेतला आहे, त्याला तूप लावून ग्रेस केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 80% शिजलेला आपला जो भात आहे तो आपण सुरुवातीला तळामध्ये लावून घेत आहोत. आणि तो लावून झाल्यानंतर व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने अंड्यांची व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये अंडी सोडलेली आहेत आणि ती अंडी आता आपल्याला हळूहळू करून त्या भात पसरलेल्या भातावरती लावून घ्यायचे आहेत. शक्यतो व्यवस्थित अशी ती भातांवरती आपण लावून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती एक भाताचा कोट टाकूया आणि नंतर तळून घेतलेला जो कांदा आहे तो आपण ह्याच्यावरती टाकूया. आणि तो कांदा टाकतानाचा व्हिडिओ माझा जरा स्किप झाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भाताचा थर आणि कोथिंबीर वगैरे टाकून आपण व्यवस्थित सजवायचं आहे. त्यानंतर तुपाची धार सोडायची आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित कुकरचं लिड बंद करून घ्यायचं आहे आणि त्याला छान एक शिटी काढायची. शिटी काढताना एक लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम अतिशय बारीक ठेवा. आणि हे बघा तयार झाली आपली अंडा बिर्याणी. तर ही बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ज्युसी तयार झाले आणि व्यवस्थित आपला जो मसाला होता अंड्याचा जो सगळं बिरिस्ता होता तो व्यवस्थित त्या अंड्यांमध्ये बिर्याणीला लागलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने बिर्याणी तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीची बिर्याणी तुम्हीही करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असतील तर नक्की कमेंट्स करून मला कळवा. आणि नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा पुन्हा पाहत रहा पलक किचन. तोपर्यंत